आमचे जालिंदर क्या बात आहे, अगदी माहोल क्रिएट केला आपण. अस्सल बेसाकर सॉंग्स. मला वाटतं आवाज श्रीकांत नारायण यांचा आवाज काय आणि संतोष नाईक काय दोघांचा आवाज होते. अक्षरशः अजूनपर्यंत ह्या गाण्याला तितकीच मागणी आहे गाण्यांना हळदी समारंभामध्ये. जाऊया आता मॅचच्या दिशेने आपण. सामना सुरू होते प्रेक्षक. जानूसपो इताडे विरुद्ध वीरेन स्पोर्ट्स भावाले. वीरेन स्पोर्ट्स भावालेच्या टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग सजलेली आहे त्यांची आणि बॅटिंगसाठी निमित्त केल्यानंतर सलामीचे फलंदाज येत आहेत मैदानामध्ये जानूसपो इताडेचे. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील आमचे सन्माननीय कॉमेंटेटर मिस्टर योगेश पाटील सर. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद मनोज कारवे सर. आजच्या दिवसात आपण जर खेळ पाहिला तर पूर्णपणे 3 सामने आपण आज कव्हर केले आहेत आणि 3 सामने पाहिले तर कुठेतरी लो स्कोरिंग झाले आणि आय थिंक या सामन्यामध्ये कदाचित हाय स्कोरिंग सामना होण्याची दाट शक्यता आपण इथे एक्झॅक्टली म्हणू शकतोय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहत आहोत. जानूसपोर्ट इताडे विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले आणि यानंतर जो पुढील सामना असेल रोशन स्पोर्ट मुटवाल विपक्ष जय गावदेवी बापगाव आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल गावदेवी स्पोर्ट नानकर विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळू शकेल. सलामीची जोडी विपुल आणि ऋतिक तिसकर. पुन्हा मात्र पाहिलं तर थोडंसं बदल पाहतोय आपण सलामी वीरांमध्ये. गोलंदाज विनोद पाटील. हो पहिला चेंडू ऑनसला टर्न केला. फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु वाडिश मिडविकेट आणि काऊ कॉर्नरकडे मात्र शत्रक्षक तैनात आहे. जोगेंद्रच्या रूपानं फेक चांगली झाली परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केल्या गेल्या. आज विनोद पाटीलने सांगितले की पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी योगेश आमने संघाची जो वीक पॉईंट होता तो आम्ही ओळखला आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी केली आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळू शकेल का. प्रयत्न तुम्हाला करावा लागतील कारण प्रत्येक सामना तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो कारण आपण नॉकआउटच्या स्पर्धा खेळतोय आणि प्रत्येक मॅचेसमध्ये तुम्हाला विन होणं फार गरजेचं. पाठची कडा आणि आय थिंक कॉटबॅटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला आहे मिस्टर विपुल. पहिली विकेट्स प्राप्त केली विनोद पाटीलनं. बॅटची कडा लागली आणि विकेटच्या पाठीमागे मंगलनं कुठल्या प्रमाणात चूक केली नाही आणि अखेर विपुलला मात्र मैदान सोडावं लागलं. 2 धावांचं फक्त त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज साईनाथ पाटील आलाय 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. तुम्ही पाहता मित्रांनो स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्गीय स्मृती चषक 2025 2 दिवसांची स्पर्धा आहे. आजचाच पहिला दिवस म्हणजे आज तुम्हाला पहिली सेमीफायनलची लढत पाहायला मिळेल आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस असेल. होमसाई आपली लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचा खेळ सुरू आपण पाहत आहोत. मिड विकेट आणि लॉंग ऑन डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल सायनाथ पाटीलच्या अगेन्स्ट अशा प्रमाण मात्र विनोदनं फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र सजवलेलं आहे. हो इनफिल्ड मात्र बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला वाडिश मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. आज वीरेन स्पोर्ट भावाले संघामध्ये पहिल्या तर थोडासा बदल पाहतोय. काही यंगस्टर खेळाडू सुद्धा आपण पाहतोय. चांगल्या लेंथवरती सध्या कामगिरी करतोय विनोद पाटील. जो त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे तो मात्र झोकण्याचा प्रयत्न करतोय. हा बॅटल खूप छान असेल. विनोद पाटील विपक्ष ऋतिक तिक्सकर का ऋतिक सुद्धा या सत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय. जानूसपोर्ट इताडे संघाचा आपण विचार केला तर परंतु विनोदच्या अगेन्स्ट पाहूया कशा रीतीने मात्र तो खेळ सादर करेल. बॅटची कडा चेंडू हवेत. विकेट किपर चेंडूच्या खाली आणि दुसरी सफलता प्राप्त करतोय गोलंदाज विनोद. फलंदाज बाद झालाय ऋतिक. दुसरा धक्का लागेल टीम जानूसपोर्ट इताडे संघाला. या ठिकाणी या चेंडूच्या हाताने ऑफस्टिकचा चेंडू ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न ऋतीने केला आणि केर लिडिंग एज लागली त्या ठिकाणी आणि विकेट किपर मंगलने मात्र कुठल्या प्रमाणात तिथे चूक केली नाही. जबरदस्त सुरुवात वीरेन स्पोर्ट भावाला संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. नवीन फलंदाज नवनाथ भुईर आलाय. पहिल्या सामन्यामध्ये जरूर त्याची अनुपस्थिती होती. आय थिंक
गोरखनाथ आलेला आहे. नवनाथ त्यांचे बंधुराज आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती जरूर त्याला मात्र या ठिकाणी चौथ्या क्रमांकावरती प्रमोशन दिलेलं आहे. फटक्यात चांगला पाला बनतो. अगदी एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला जातोय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक राहुल सज्ज आहे. दोरीचा प्रयत्न विकेट्स धोक्यात आहे नवनाथची. जबरदस्त एष्ठ्यावरती निशाणा साध्य केलाय मंगलला आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल गोरखनाथ भोईर. पहिल्या चेंडूचा सामना केला होता गोरखनाथनं परंतु फटका लाज हवा परंतु कुठेतरी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र त्या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. खूप मोठी मित्रमंडळी की धक्का लागला टीम मैताडी संघाला कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट्स मात्र गमावले आणि त्याचवेळी आता मात्र नवीन फलंदाज हर्षदला आपण पाहतो या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 धावा आणि 4 ला 3 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत टीम जानुस्पटी ताडी संघाची. हो चांगली लेन चांगली लाईन मेंटेन करतोय विनोद पाटील. जबरदस्त कामगिरी करतोय पॉवर प्लेच्या खेळामध्ये. पाहू शकाल शेवटचा चेंडू एक्झॅक्टली ऑफ स्टिकला होता आणि फटका सुद्धा मात्र हर्षदला चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर त्याला खेळण्याचा उद्दिष्ट होता परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये आणि अखेर डॉट चेंडूची मात्र सांगता झाली आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केला गोलंदाज विनोद पाटीलनं. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विनोदच्या अकाउंटमध्ये आपण पहिले 4 विकेट्स कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र विनोद पाटीलने 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र 2 विकेट्स प्राप्त केल्या. चांगली कामगिरी करतोय. आज वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळतोय विनोद पाटील. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अमोलचा आपण जर विचार केला तर या सत्रातील जो आपण खेळ पाहिलाय ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जो आपण खेळ पाहिलाय त्या खेळाचा विचार करत असताना टॉप 10 मध्ये अमोल जरूर मात्र त्या ठिकाणी रँक करतोय. चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि अनेक स्पर्धेमध्ये अमोलच्या बॅटमधून आपण धावा पाहिलेल्या आहेत. विकेट चांगल्या मात्र त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत परंतु आज पाहूया कशा रीतीने तो खेळ सादर करेल कारण महत्त्वाची मॅच आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर जरूर जानुस्पटी इताडी संघ आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधात पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न साईनाथ पाटीलने केला परंतु त्या ठिकाणी खूप मोठं गॅप पाहिला आपण. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट चेंडूने मात्र सुरुवात करत असताना गोलंदाज अमोल. पूर्णपणे विखुरलेलं क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त बाउंड्री रायडर्स आता मात्र आपल्याला सीमे रेषेवरती पाहायला मिळतात आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी. हो पुन्हा एक मात्र चांगला चेंडूची फेकी पावसाळ शेफल होऊन मात्र त्या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि जरूर फलंदाजाचे हावभाव ओळखले अमोल केनेनं. पाहू शकाल पॅडल स्वीप करायचं होतं परंतु फुल्लर लेंथ आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. एसटीच्या पाठीमागे पाहिलं तर विकेट किपर आहेत. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट पॉईंट लाईक फिल्डर आहे आणि आय थिंक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे एक फिल्डर तैनात केलाय आणि बाकी सर्व जे क्षेत्ररक्षक आहेत अगदी सीमेरेषे लगत अगदी आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी मात्र स्थिर आहेत. अगदी स्टिकरला चेंडू स्पर्श झाला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. एकच धाव. पूर्णपणे फलंदाज आता मात्र या ठिकाणी एक धाबेसाठी संघर्ष करतायत. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर अजूनही दैवत वेलेकरचं येणं बाकी आहे परंतु या जोडीवरती आता मात्र कुठेतरी चांगल्या अपेक्षा असतील त्यांच्या संघाला. जरी ते चांगली पार्टनरशिप झाली किंवा इथून जर चांगली जर स्ट्रोक जर पाहिले तर एक चांगल्या स्थितीमध्ये इताडे संघ पोहोचू शकते परंतु सध्या संघर्ष सुरू आहे. पुन्हा पाहू शकाल अगदी बॅटची टॉप एज चेंडू चाललाय. बॅकवर्ड शॉट पॉईंटला फिल्डर तिथे तैनात आहे. चांगली गोलंदाजी चांगला भेदक मारा सध्या आपण पाहतोय विरेन स्पोर्ट भावाली संघाचा. कारण आपण जर या संघाचा विचार केला तर यवईगावचे उद्योजक सन्माननीय हनुमानजी दरे यांच्या माध्यमातून या संघाला मात्र नेहमीच चांगलं योगदान मिळत असतो आणि त्यांनीच संघ पुरस्कृत केलेला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला हा संघ पाहायला मिळतोय परंतु आज एक वेगळ्याच मूडमध्ये हा संघ पाहतोय आपण.
ही लेंथ खराब होती. अकूट टॅपाचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर हाफ वॉली आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 6 धाबांसाठी षटकार. खराब चेंडूच्या हाताने पाहू शकाल अर्ध्या पिच वरती चेंडूला अपठी दिली आणि त्याच्यावरती जबरदस्त शॉट सिलेक्शन परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि षटकाच्या सहाय्यानं संघाची आपण धावसंख्या जर पाहिली तर 3 गडी बाद 12. चला चेंडू द्यायचा आपण. आजच्या दिवसातील हा 4था सामना आपण पाहत आहोत. एकूण 9 सामने आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर पहिल्या क्रमांकासाठी आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. सन्माननीय हिताडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक भगवान शेठ पाटील आणि देवरुंग पाडा बापगावचे विद्यमान सदस्य रणजितजी केणे यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफी पाहिली तर माजी सरपंच आमनेपाडा सन्माननीय संतोषजी काकडे आणि देवरुंगचे उद्योजक शशिकांत केणे यांच्या वतीने आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफी लाभलेली आहे. हो पुन्हा मॅचची कार चेंडू चालला शॉट थर्डमॅनला जरूर एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळेल. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेलसाठी सुद्धा पारितोषिक दिले जाणार आहे. सन्माननीय समाजसेवक देवरुंगपाडा गावचे रोहिदासजी गोडे यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये सामनावीरासाठी जे आपण ट्रॉफी देत आहोत जे माजी उपसरपंच ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे सन्माननीय रोहिदासजी गोडे आणि बापगावचे उद्योजक सन्माननीय बाळरामजी कातोड मेहेर यांच्या वतीने लाभलेले आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी या मान्यवरांसाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत जे आम्हाला बापगावचे समाजसेवक बलिराम कातोड मेहेर याचकडून सर्व सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जर या स्पर्धेमध्ये मित्रांनो जो पहिला खेळाडू अर्धशतक झलकावेल त्यांच्यासाठी सुद्धा मात्र पारितोषिक आहे. या सन्माननीय रोहिदासजी गोडे जे समाजसेवक आहेत देवरुंगपाड्याचे त्याच्या माध्यमातून ब्रँडेड शूज दिले जाणार आहे. जर अर्धशतकी जर इनिंग जर साकारले नाही या स्पर्धेमध्ये कुठल्याही खेळाडूने तर मात्र ते पारितोषिक जे आहे ते मात्र सस्पेन्स असेल. आणि ज्यावेळी आपण बक्षीस वितरण सोला तिथे मात्र संपूर्ण पार पाडू त्यावेळी मात्र त्याची आम्ही घोषणा करू. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13-3 अशी परिस्थिती सध्या पाहत आहोत जाणूसपडी ताडे संघाची. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. बारा चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत कारण 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. प्रत्येक सामना आपण जर पाहिला तर 4-4 षटकांच्या आपण या ठिकाणी सामने खेळवतोय आणि गोलंदाज राहुल राऊंड द विकेटनं मारा करतोय. हो इथे मात्र साईनाथ पाटीलचे विकेट धोत्यात एसटी रक्षक जोगेंद्र चेंडूच्या खाली पकडतोय झेल आणि अखेर धक्का लागल्या 4था टीम इताडे संघाला. निश्चितपणे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळणारच होते कारण साईनाथ पाटीलचा विचार केला तर आय थिंक एक षटकार धरून त्याच्या बॅटमधून आला परंतु कॉन्फिडन्स लेवलचे स्ट्रोक त्याने आज खेळले नाही कारण डॉट पर्सेंटेज सुद्धा मात्र आपण पाहिले जास्तीत जास्त 3 चेंडूचा मात्र त्याने जरूर तिथे मात्र डॉट चेंडूचा सामना केला. 2 सिंगल पाहिल्या आणि एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून पाहिला परंतु बाद होण्यापूर्वी फक्त आपल्या संघाला 8 धावांचं योगदान देऊ शकला. आणि आता मात्र या ठिकाणी रन मशीन ऑफ हिताडे मिस्टर दैवत वेलेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघ जरूर संकटामध्ये सापडलाय त्या संकटातून बाहेर काढेल का की या ठिकाणी जो टॅलेंट राहुलकडे आहे त्या टॅलेंटच्या अनुषंगाने या ठिकाणी दैवतला मात्र शांत तो ठेवेल का. इथून जर दैवतची विकेट्स प्राप्त केली विरेंद्र भावाने संघाने तर मात्र या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व त्यांचं आय थिंक आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि दैवतची विकेट डोक्यात लॉंग ऑन वरती माय गॉड मंगल होता आणि त्याने मात्र मैदानामध्ये केलाय दंगल. दैवतला जीवनदान देणं कितपत योग्य आहे विरेंद्र बाबाले संघाचा विचार केला तर झालं. जरूर मांडलं होतं रिप्ले मध्ये पहा. एक असं वाटलं होतं की मात्र सहजपणे झेल पकडेल परंतु कुठेतरी सुरक्षित हाताची ओंजळ मंगलला योग्य वेळी उघडता आली नाहीये
आणि अखेर चेंडू धरतीला दान झाला आणि या दैवत वेलेकर बाद होता होता तिथे मात्र बसला आणि अखेर 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. इथे मात्र चेंडू पहा पडल्या तर पूर्णपणे खाली राहतोय, परंतु राहुलचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने मात्र तो सध्या स्पेल हाताळतोय. जबरदस्त कामगिरी. आणि आज पहिल्या सामन्यापासून पाहतो की गोलंदाजांचं अधिराज्य आहे, कारण लो स्कोरिंग सामने आपण पाहतोय. पहिले 3 सामने जर पाहिले तर अंडर 30 आपण टोटल पाहिलेला आहे, परंतु या मॅचमध्ये पाहूया किती धावांचं लक्ष्य मात्र ठेवेल. इताडे संघ रिबचा फटका परफेक्टली टायमिंग, चेंडू चला वेगळ्या पॉइंटच्या बाहेर निघून जाईल. दैवतच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. संघर्षमय हा चौकार आपण म्हणू शकतो. थोडीशी रिक्स उचलली दैवतनं, रिव्हर्सचा फटका आपल्या भात्यातून बाहेर काढला आणि संघर्षपूर्वक तो चौकार त्याने मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करून दिला. राहुल पुन्हा एकदा खराब चेंडू, फुल टॉस, बॅकअप दा डिलीव्हरी टाकण्याचा प्रयत्न, चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेनं, बॅक टू बॅक दुसरा चौकार. जो दडपण मात्र एक्झॅक्टली फलंदाजावरती तुम्ही निर्माण केला होता, तो दडपण आता मात्र या 2 फटक्यानंतर थोडासा रिलीज होईल आणि चेंडू पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. 23-4. झेल सुटल्यानंतर मात्र धाबांचा ते मात्र वाढवला गेला आणि हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. खराब चेंडू, ती लेथ ओळखली, फुलटॉस होता आणि त्याच्यावरती फक्त दिशा दाखवली आणि चेंडू वेकेन एरियामधून मात्र ट्रॅव्हल झाला वेगानं. चांगली बॅटिंग साकारतो दैवत वेलेकर. 10 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. 4 चेंडू त्याने फेस केले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. अजून 1 चेंडू मात्र येणं बाकी या षटकातील. पहा आता मात्र राहुलला कानमत देण्याचा प्रयत्न करतायत. अमोल केनी असतील, मंगल असतील, परंतु मी तर म्हणतो की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. आणि त्या अनुषंगामध्ये ते गोलंदाजी राहुल कडून मात्र पाहायला मिळेल का. आतापर्यंत 5 लिगल चेंडू त्याने हाताळलेले आहेत, परंतु शेवटच्या चेंडूवरती विकेटचा पतन होईल का. स्वतः चाललाय चेंडूच्या खाली, परंतु पुन्हा झेल ड्रॉप. आणि जसा झेल ड्रॉप झाला, आय थिंक दैवतनं बॅटला किस केली. असं वाटतं की आज नसीब आपल्या सोबतीला घेऊन आलाय दैवत वेलेकर, कारण दुसऱ्यांदा त्याची विकेट धोक्यात. आणि हे दृश्य पहा, कॉट अँड बॉलची शक्यता होती, नाकारता येत नव्हती, परंतु राहुलनं थोडीशी घाई केली आणि त्याचवेळी मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू धरतीला दान झाला आणि अखेर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि तसे क्रिकेटचा खेळ जर पाहिला तर आपली मेहनत आणि मेहनतीच्या सोबतीला थोडीशी लक फॅक्टर असणं गरजेचं आहे. आणि असं वाटतं की ब्रेकफास्टमध्ये चपातीच्या सोबतीला नसीब खाऊन आलाय की काय दैवत वेलेकर, ज्या अनुषंगाने मात्र त्यांना जीवनदान देत आहेत. जर हा सामना आय थिंक वीरेंद्र भावाली संघाने जर गमावला तर मात्र आज मंगल गावामध्ये दिसेल की नाही हा प्रश्न मात्र मला पडलाय. आणि शेवटच्या षटकासाठी ते मात्र पाहू शकाल युवा टॅलेंटचा मात्र वापर केला जातोय. किरणला आता मात्र संधी दिली जाते संगणकाच्या वतीनं. पाहूया, रायझिंग स्टार आहे, येणाऱ्या काळामध्ये जरूर भावाला गावाचं भविष्य तो मात्र घडवू शकतोय. परंतु त्याची सुद्धा आज अग्निपरीक्षा असेल, कारण त्याच्या समोर आहे दैवत वेलेकर, जो सध्या 2 चौकारीच्या साह्याने खेळतोय. वैयक्तिक 11 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहतोय. चला स्पीडअप करूया आपण. 24 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. शेवटचे 7 चेंडूचा खेळ येणं बाकी पहिल्या डावातील. फोर्थ विकेट मार्क असतो तो किरण. पहिलाच फुल टॉस आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जे कार्य पहिल्या 3 गोलंदाजांना करता आले ते कार्य किरणने केलं आणि आय थिंक किरणच्या करिअर मधील
ही पहिली विकेट आहे का प्रवीण? असावी. आणि ती कोणाची? तर दैवत वेलेकरची. कम ऑन डीजे. जे DRS कुठल्याही संघाला या स्पर्धेमध्ये उपलब्ध नाहीये. जर पंचांना वाटलं तरच तुम्ही DRS ची मागणी करू शकता. अदरवाईज कुठल्याच संघाला DRS उपलब्ध नाहीये. फलंदाज बाद झालाय दैवत वेलेकर. फुलटॉस होता त्याच्यावरती झेल पकडला जोगेंद्र भालेकरनं. अगदी स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये उभा होता. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. आणि लूजनर होता चेंडू. फुलटॉस होता. एक्झॅक्टली परफेक्टली आपण योग्य निर्णय पंचांच्या वतीने आपण म्हणू शकतोय. आणि पाहू शकाल खराब शॉट सिलेक्शन आणि अखेर दैवतची विकेट्स प्राप्त केली गोलंदाज किरणनं. आपल्या जीवनामधील सर्वात मोठी विकेट्स त्यांनी मात्र प्राप्त केलेली आहे. आणि या जीवनातील त्याच्या कारकिर्दीतील आय थिंक टेनिस क्रिकेटमधील ही पहिली विकेट्स त्यांनी प्राप्त केली. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतोय वीरेन स्पोर्ट भावाली संघाचा. परंतु आय थिंक हे विकेट डिलिव्हरी नव्हती, परंतु फटका चुकीचा खेळला दैवतनं. आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याला मैदान सोडावा लागला. नवीन फलंदाज श्रीकांत आलाय ऑन स्ट्राईक वरती. तुम्ही पाहू शकाल अगदी भरधाव एसटी त्याची आपण पाहत आहोत. परंतु इथे पाहू शकाल अगदी एसटीच्या रोखण्याची चेंडूची हाताळली पाला मिळाली. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. पंचांचा 22चा इशारा. आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहत आहोत 25. चला यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. रोशन स्पोर्ट मुटवल विपक्ष जय गावदेवी बापगाव. या पुढील होणारा सामना राऊंड द विकेट. आता किरण मार्गस्थ होतोय. लो पुढला चेंडू ऑन साईडला टर्न केला. चेंडू झाला वेगानं. नागेश येतोय. वेगानं चेंडूवरती झेपावतोय. मिड विकेट वरून चांगली फेक आणि कलेक्शन ला जबाब. सिंगलच्या माध्यमातून 26चा आकडा दहा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अजून पहिल्या डावाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. एखादा मोठा फटका 30च्या पुढे जर आकडा जर आपण पाहिला तर या सामन्यामध्ये कदाचित आय थिंक रंगत निर्माण होऊ शकते. आणि तो फटका श्रीकांतच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? प्रयत्न करतोय परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि राहुल चेंडूच्या खालीच चाललाय. आता चूक करणार नाहीये. त्याने पकडला जाईल आणि समाप्त झाला श्रीकांतचा खेळ. सव्वीसला 6 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. आणि नवीन फलंदाज आता मात्र पाहू शकाल यज्ञेश आलाय. जो काही स्पर्धांपूर्वी आमच्या सोबतीला असायचा कॉम्बॉक्स मध्ये. आज त्याची जरूर निवड केली प्लेइंग 11 मध्ये. परंतु पाहूया या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. आणि त्या 2 चेंडूमध्ये यज्ञेश कशा प्रमाणे खेळ साकार करेल. 26 धावा फक्त आतापर्यंत या ठिकाणी हिताड संघाला लावण्यामध्ये यश आलंय. किरण अप्रतिम कामगिरी केली या स्लॉग ओव्हरमध्ये. व फुलटॉस चांगला ड्राईव्ह पाहतोय परंतु एक्स्ट्रा कव्हर फिल्डर तैनात आहे. दुहेरीचा प्रयत्न आणि जरूर रनआउटच्या स्वरूपात मात्र आय थिंक गडी बाद होऊ शकला असा. परंतु फेक 1 बाउन्स न केली आहे आणि त्यात अनुषंगाने 2 धावा त्या ठिकाणी महत्वाच्या क्षणाला मात्र कंप्लीट केल्या गेल्या. आणि अंपायर्स रिव्ह्यू की पाहायचं आहे की एक्झॅक्टली हा चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे. पंच गोकुळ पाटील सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये जरूर येत आहेत आणि जरूर ते मात्र पाहणी करतील. फटका तर खूपच छान होता. थोडासा बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल स्ट्रोक तिथे खेळला होता यज्ञेशनं. परंतु अंपायर्स रिव्ह्यू डिसिजन पेंडिंग. आणि टीव्ही पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय की हा चेंडू भीमर नो बॉल आहे. म्हणजे पुढील चेंडू असेल फ्री हिट. म्हणजे 2+1 एकूण 3 धावा इथे मात्र जोडल्या जातील. आणि या 3 धावने संघाची धावसंख्या पाहू शकाल 29.
फ्रीट चेंडू, परंतु त्याच्यावरती एकही धाव जोडली नाहीये. पूर्णपणे यज्ञेश निराश आहे. ज्या अनुषंगाने मात्र त्याला हा फटका खेळायचा होता त्या अनुषंगाने तो फटका खेळू शकला नाहीये आणि चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू पहा, किरणने मात्र कुठल्याही प्रमाणे दडपण घेतला नाहीये. युवा आहे असं वाटते की अंडर 15चा खेळाडू असावा आणि काय जबरदस्त सुरुवात करतोय आपल्या करिअरची. सातत्याने विनोद पाटील असतील, सिनियर राहुल असेल, मंगल असेल, अमोल असेल, त्याला चांगला कानमंत्र देत आहेत आणि त्याचा तो मात्र तिथे वापर करतोय. शेवटचा चेंडू ऑन साईडला फुल टॉस तयार केलाय. नागेश पुन्हा चेंडूवरती वेगाने झपाट्याने येतोय. फेकीला जबाब झाली. कलेक्शन चांगलं पाहतोय, परंतु किरण मात्र तिथे थोडीशी चुकी केली. परंतु फलंदाज तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र बाद झालाय आणि अशा रीतीने मात्र पहिल्या डाबाचा खेळ इथे संपन्न होत असताना 7 गडी ते मात्र गमावले. आणि संघाने आणि फलक्यावरती धाबा लागल्या गेल्या 31. विजयासाठी 32 धाबांचं लक्ष समोर असेल वीरेंद्र भाबाला संघाच्या समोर. आणि त्या धाबांचा मात्र पाहूया कशा रीतीने मात्र पाठलाग होईल. तोपर्यंत जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. रोशन स्पोर्ट मुठबॉल विपक्ष जय गावदेवी बाबगाव असा सामना पुढील असणार आहे. चला, दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत. 32चं लक्ष आहे. गुरुनाथजी मेहर या आमचे सासरे बुवा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. चला, दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत आणि आमचे पाहुणे सुद्धा आलेले आहेत. काटा किंवा छापाचा कॉल द्यायचा आहे. छापा कॉल आहे रोशन स्पोर्ट मुठबॉल संघाचा आणि छापाच आलेला आहे. टॉस जिंकला रोशन स्पोर्ट मुठबॉल संघाने. विनंती असेल पाहुण्यांना की आपण जाऊन स्थानापन्न व्हा, दोघांची चर्चा करूया आपण. तर रोशन स्पोर्ट मुठबॉल संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. चांगला खेळ तुमच्याकडून होईल याच आम्ही अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच. जाऊया मैदानामध्ये. प्रेक्षक आपण पाहत आहात स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे स्मृती चषक 2025 स्पर्धेचा पहिला दिवस. सुरू असलेला सामना 3ऱ्या क्रमांकाचा. धावांचा पाठलाग करायचा आहे टीम वीरेन स्पोर्ट्स भावाले टीमला. त्या संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये गेले जोगेंद्र आणि मंगल, ज्यांच्यासमोर लक्ष जिंकण्यासाठी 32 धावांचं. दौलतने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की 40च्या पार जाऊ, परंतु त्यांची थोडीशी हाराकिरी झाली पाहिलं आपण पहिल्या इनिंगमध्ये आणि 31 धावा उभ्या केल्या 4 षटकांमध्ये. धावांचा पटलाग सुरू होते. गोलंदाज हर्षल पहिला चेंडू घेऊन जोगेंद्रसाठी. पहिला चेंडू बॅट आणि पॅटच्या मध्ये बॅटचा फेस ओपन केलं, फक्त दिशा दिली. पाहिलं आपण की कव्हर पॉईंट आणि कव्हरमध्ये तिथे थोडंसं मिसफिल्डिंग झालं होतं, पण तो चेंडू 30 सर्कलच्या बाहेर जाऊ दिला नाही. चांगलं बॅकअप दिलं. एक धाव तिथे प्राप्त केली जोगेंद्रने. जोगेंद्र ऑफ द मार्क. धावसंख्या 1 वर. 32चं लक्ष 24 चेंडूंमध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 8.0चा वेग ठेवावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी टीम वीरेन स्पोर्ट्स भावाले टीमला.
P1चं षटक सुरू आहे. 2 फिल्डर सीमारेषेच्या कडेला, एक दैवत वेलेकर मिड विकेटकडे आणि एक लॉंग ऑनला पाहू शकता आपण आहे क्षेत्ररक्षक तैनात ऋतिक आहे, ऋतिक तिसकर. बाकी सर्व 30 सर्कलमध्ये लेग स्लिप, शॉर्ट, बॅकवर्ड स्पेअर लेग. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, चेंडू हवेत होता आणि वेगाने स्क्वेलेगच्या दिशेने दैवत वेलेकर जातोय. उंच उडी घेतली, छलांग घेतली चेंडूवर आणि त्यावेळेला पाहिलं आपण की एका धावेत रोखलं गेलं मंगलला. मंगल हात दर्शवतो खेळाडू कक्षामध्ये, सांगतोय की थांबा थांबा, आम्हाला घाई करायला लावू नका, आम्ही आमच्या डोक्याने चालू. जसं मगाची योगी म्हणाले की अक्कल दूसरी की मत ले लो, दिमाग अपना चलो, ऐसा कुछ बोले, बहुत बढ़िया बोले, अच्छा लगा योगी. अब नया नया कुछ ढूंढ के लाते हो, इतना बढ़िया रहता की वो बोलना ही पडता है. त्याचा अर्थ असा होता की ऐकावे जनाचे, करावे मनाचे, असं त्याचा मराठीमध्ये अर्थ होता. तर इथे एक एक ने धावसंख्या 2 टीम वीरेन स्पोर्ट्स भावाले टीमची. लेफ्ट हँड बॅट्समन साठी मिड विकेट डीप मध्ये आणि आमच्या समोर आता दैवत वेलेकर अगदी क्लोज आहे लॉंग ऑनला. यावेळेला चेंडू थाई जवळ आदळतोय, चेंडू आत वळला, टप्पा पडल्यानंतर नीटची जागा नव्हती फटका मारण्यासाठी. बीट झाले फलंदाज जोगेंद्र. पाहिला आपण टप्पा पडला, चेंडू फ्लाय झाला आणि थोडासा आउटसाईडच्या दिशेने वळला होता लेग स्टिक वरून. चांगला तिथे टर्न केला चेंडूला, अँगल केलं होतं गोलंदाजाने. गोलंदाज हर्षल आमच्या सोबतीला, मंगल आमच्या सोबतीला मदत करतोय. प्रवीण आहे, टी शर्ट त्याचा मंगलचा दिसला मला. मग तो म्हणतो की सर काय करणार, मंगल आम्हाला खूप आवडतो. पुढचा चेंडू धावसंख्या 2 वर. ओ सुरेख चेंडू, वा, अक्रॉस द लाईन गेले होते, क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न. आता चेंडू अजून पुढे टप्पा टाकला, गोलंदाज शफलिंग पाहतोय बॅटरची, जागा रूम नसताना तिथे फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. हा मोठा जोखीम घेतला होता जोगेंद्रने, कारण थोडक्यात एसटी वाचले म्हणू शकतो. ऑफस्टिकच्या अगदी लगत होता चेंडू गोलंदाज हर्षलचा. पुढचा चेंडू बॅटची आतली काढायला, ते चायनीज कट, चेंडू जातोय आमच्या मान्यवरांच्या दिशेने आणि लॉस ऑफ रिझन कडे. 4 रन. वेगाने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, रिप्ले पाहू शकता आपण. बघा हाय बॅटचा वापर केला, अक्रॉस द लाईन आला होता, ऑप्टिकच्या बाहेर फुलरलेच्या चेंडूला बॅटची आतला कडा लागली आणि याला आपण वारंवार लेमन कट, चायनीज कट असं म्हणत असतो. जास्त चायनीज कट मध्ये हा फटका मोडला जाईल आणि लॉग स्टॉपला तो ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे 6 वर. 6 ऑन द बोर्ड. लास्ट टू गो फॉर दिस फर्स्ट ओव्हर फ्रॉम हर्षल. मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन, शॉर्ट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लेग स्लिप, ऑन साईडची सजावट. बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅटची कडा आणि नशीब घेऊन आलेत. मी म्हणतो की सर देवत सर नुसती चपातीवर भाजी न खाता नशीब खाऊन आले. हा जोगेंद्र सुद्धा सकाळी नाश्त्याच्या सोबतला चपातीसोबत भाजी नव्हे तर नशीब खाऊन आलाय. 4 रन मिळतोय. लागोपाठचे 2 चौकार आले ते पाठीमागे. धावसंख्या बरोबर 10 वर, 2 चौकार समाविष्ट, ते सुद्धा इष्टींच्या मागे. विकेट किपर पूर्णपणे इथं हताश झालेत, पूर्णपणे इथे खळबळ झाली आहे. आणि काय करणार अशा वेळेला बॉलर तरी, की असे चेंडू बॅटची कडा घेऊन जात आहेत की अगदी मिळत नाहीयेत, गॅपमधून जात आहेत. चांगली इथे धावसंख्या पाहतोय आपण जी 2 चौकाराने फुललेली आहे वीरेन स्पोर्ट्स भावाले टीमची. 10 धावसंख्या, एके गडी बाद नाही. समीकरण मला सांगतायत आता आमचे ऋतिक. 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 22 धावा. इथे प्रत्येक षटकामध्ये 8 धावांची गरज असताना 10 पूर्ण झाल्या, म्हणजे रिक्वायर रन रेट पार केलेला आहे. धावा आल्या पाहिजेत, त्या कशा का होईना धावा येणं गरजेचं असतं. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की कशा प्रकारे धावा येतील सांगू शकत नाही, विकेट कशा प्रकारे पडेल सांगू शकत नाही. तो चेंडू पडल्यानंतरच कळतं आपल्याला, म्हणून प्रत्येक चेंडूला तितकंच महत्त्व आहे. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की प्रत्येक चेंडूमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळत असतं आपल्याला. प्रत्येक चेंडू एक इव्हेंट सजवतोय आणि इथे चेंडू चांगला फटका सजवला, टर्न केला होता, चांगला बॅटचा स्विंग होता, बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्राच्या वेगाने आला, तितकाच वेगाने फेकी झाली, तितकाच वेगाने बहारदार रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. टाळ्यांचा गजर होतोय खेळाडू कक्षामधून बॅट्समनसाठी, मंगलसाठी. कमॉन असा नारा सुरू झालाय. दैवत वेलेकरचं षटक आहे, तगडा खेळाडू आहे, विकेट टेकिंग गोलंदाज आहे, विकेट टेकर आहे, परंतु इथे आता ब्रेक थ्रूची गरज आहे नितांत. धावसंख्या 14 वर. पुढचा सामना असेल रोशन स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध जय गावदे बापगाव. यावेळेला लॉफ केल्यावर पिच होतं, चांगलं टायमिंग आणि तितकं सुरेख झेल खेळायचा प्रयत्न केला पण तो झेल निसटला. शेवटच्या मोमेंटला हाताची ओंजळ तिथे निसटली, सुटली
आणि तो झेल निसटला. बघितला गरजेचं होतं ह्या लो स्कोरिंग मॅच मध्ये. आणि असा झेल मंगलनी सोडला होता. त्यानंतर बघितला आपण की पुढच्या चेंडूमध्ये किती धावांचा आलेख वाढत गेला. लगेचच पुढच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या होत्या. फार महत्त्वाचं असतात. म्हणून म्हणतो आपण नेहमी कॉमेंट्री बॉक्समधून की कॅच विन्स मॅचेस. क्रिकेटचं समीकरणच आहे, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. तुम्ही झेल सोडली तर तुम्हाला सामना सुद्धा सोडावा लागतो. पुढे सरकले बघा, लगेच अटॅकिंग मुवमेंटमध्ये मंगल वेगाने गेले. जोगेंद्र अटॅकिंग रनिंग सुद्धा केली. तिथे विकेट किपर चाच पडतोय. विकेटच्या मागे काहीतरी आहे. 3 चेंडू तिथे गेले लागोपाठ. पाहिलं आपण 2 चौकार आले होते लॉंग स्टॉप रिझनकडे. धावसंख्या 1 पुढे 15 वर 15. एके गडी बाद नाही. सुस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे. असं वाटतं की लागोपाठचा दुसरा विजय साकार करेल का विरेन स्पोर्ट्स भावाले. हनुमानजी तरे सुद्धा सामना बघत असतील. या टीमचे पाठीराखे आहेत ते हनुमानजी तरे. आमचे राहुल आलेत. या रोशनजी, रोशन स्पोर्टचे राहुल आलेत. वेलकम वेलकम. तर धावसंख्या 15 आहे. खेळ काहीसा थांबलेला पाहतो. फिल्डिंगची सजावट केली जात आहे. बॅकवर्ड पॉईंट घेण्याचा प्रयत्न आहे बहुतेक लेफ्ट हँड बॅट्समन जोगेंद्रसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑन साईडला. डीपमध्ये मिड विकेट. डीपमध्ये ऑर्थोडॉक्स मिड विकेट आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेग घेतलाय. फॉरवर्ड झोन थोडंसं त्याचं आहे. आणि समोर आमच्या एक लॉंग ऑन. हो, चेंडू सोडण्याची ती कला बघा. जोगेंद्रने तिथे एक चेंडू मिळवला. एक धाव सुद्धा प्राप्त केली वाईटच्या रूपामध्ये. परेश सरांनी सांगितलं, ते सुद्धा हसले असतील. एक धाव इथे मिळाली. अवंतरने धावसंख्या 16 वर विरेन स्पोर्ट्स भावाले टीमची. खराब चेंडू टाकला दैवतने. एक झेल सोडल्यानंतर बघा गोलंदाज सुद्धा मानसिकता बिघडली जाते. म्हणून तुम्ही बॅकअप दिलं पाहिजे बॉलरला. फुल टॉस. खराब चेंडू. पुढे आता स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू बघा कसा निसटतोय. फ्लाय सुद्धा झाला होता. जोगेंद्र सुद्धा हसतो तिथे बॅट्समन की असं कसं झालं. आणि लेग स्लिप सुद्धा तिथे पाहतोय की चेंडू पडला कुठे, दाखवतोय की कसा तो टर्न झाला. हुलकावने दिली. आणि तिथे पाहिलं आपण की तो चेंडू नाराज झाला आणि तो जवळ गेलाच नाही. त्याला पकडलं गरजेचं झालं. धावसंख्या इथे पुढे सरकत असताना 17 वर 17. 0 बाद. चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये संघ विरेन स्पोर्ट्स भावाळे. लक्ष्य 32 धावांचं. अजून 15 धावांची गरज आहे. गोलंदाज दैवत वेलेकर प्रयत्न करतोय विकेट घेण्याचा, परंतु झेल जो सुटला तिथे जरा मोमेंटम इथे एक ढासळलं पुतोता प्राप्त करतोय. आत्ता हा रायझिंग डिलिव्हरी होता. चांगला अँगल घेतला राऊंड द विकेट जात असताना. मंगल जागेवरूनच फटका तिथे सजवत होता. स्लॉकचा प्रयत्न होता मंगलचा. बॅट फक्त फिरवली होती, परंतु बदल आली ते अजिबात नव्हतं त्या शॉटमध्ये. तुमचं फुट वर्किंग, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं टायमिंग जुळलं पाहिजे, तेव्हा तो फटका चांगला बनत असतो. यावेळेला चांगला फटका बनवला. एलिव्हेशन कमी आहे. आता तो क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज तोच बाद होतोय मंगल नावाचा. पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय दैवत वेलेकरने या शेवटच्या चेंडूवरती. दुसऱ्या षटकातील 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 1 गडी बाद 17. छान झेल टिपला. थोडस निसटलं होतं असं बघितलं आपण की तो सुद्धा हसतोय फिल्डर की नशीब बाबा हे प्रभू. अन्यथा काय खरं नव्हतं. कारण नंतर संध्याकाळी असं असतं की कॉमेंट संध्याकाळी काय जास्त वेळेत लागत नाही. आले असे ग्रुप आहेत की आमचा ठाणे ग्रामीण क्रिकेटचा ग्रुप पण अगदी जबरदस्त आहे. रात्रभर झोपून देत नाही त्या ग्रुपमध्ये एकमेकांना. आणि आता गरजेचं झालंय मीडियाचा वापर तो प्रॉपरली झाला पाहिजे. नवीन फलंदाज ऋतिक तिस्कर, नवीन गोलंदाज ऋतिक तिस्कर आहे. आणि फलंदाज आलाय तो अमोल. अमोल ज्याने आधीच्या षटकामध्ये सामन्यामध्ये मस्त बॉलिंग केली होती अमोलने. ऋतिक तिस्कर नावाचा गोलंदाज. जोगेंद्र स्ट्राईक एंडला. धावसंख्या 17. आता चेंडू शिल्लक आहेत 12. 12 मध्ये पाहिजेत 15 समीकरण. 12 मध्ये 17 झालेत तर 15 का होणार नाहीत. परंतु आता मोमेंटम जो तुम्हाला मिळाला आहे तो मजबूत केला पाहिजे जानुस्पो इताडे संघाने. तो प्रयत्न करेल का बघायचं. ऋतिक तिस्कर जातोय आणि आल्या इथे रिव्हर्सचा पहिलाच चेंडू ते आक्रमण केलं. ते जोगेंद्रने चेंडूला धाडलं. लॉंग लेग नव्हे तर बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये जात असताना 4 रन. कारण लेफ्ट हँडरच्या बॅटमधून हा राईट फटका पाहायला मिळाला. म्हणजे अल्टी पल्टी शॉट. रिव्हर्सचा पवित्रा बघा रिप्ले दाखवलं जात आहे. चांगलं मिडलिंग झालं होतं तरी सुद्धा टायमिंग इतकं खास नव्हतं, परंतु तिथे सेफ शॉट होता. कारण की थर्डमॅनकडे एकही फिल्डर नव्हता. बघा मस्त पद्धतीने जागेवरूनच चेंडूला टर्न केलं होतं, फिरवलं
आणि चौका गिरवला बॅट्समन जोगेंद्रने. धावसंख्या पोहोचवलेली आहे 21 वर. 21. 31 तारखेला बप्पा येत आहेत. 1 तारखेला स्थापना होईल गणपती बाप्पा. हो यावेळेला बॅट हो बॉलरच्या डोक्यावरून बॅट सरळ फक्त ओपन केली होती बॅट्समन जोगेंद्रने आणि एकाच ॲक्शनमध्ये फेकी केली. काय जबरदस्त इथे दैवत वेलेकरने इथे विकेट प्राप्त केले, सांघिक यश प्राप्त केलं. फलंदाज बाद होते अमोल नावाचा. काय तिथे बघितलं आपण फिल्डिंगचा नमुना पेश केला. चेंडू उडाला होता बॉलरच्या डोक्यावरून, वेगाने लॉंगावरून गेला दैवत वेलेकर. हा ॲथलेटिक्स प्लेअर आहे आणि तो वेग त्याने इतका असता धारण केला बघा रिप्लेमध्ये. एकाच ॲक्शनमध्ये एक पाय एक टांग वरती करून अगदी जम्पिंग जॅक स्टाईलने फेकी केली आणि गोलंदाजी कुठली चुकी न करता विकेट प्राप्त केली. हा मोमेंटम साठी विकेट गरजेचा होता कारण तुम्हाला चेंडू सुद्धा डॉट मिळाला, विकेट सुद्धा प्राप्त झाली. 1 धाव इथे कंप्लीट झाली ऍक्च्युली आणि 22 धावा पाहतोय आपण 2 गडी बाद. विनोद येतोय मैदानामध्ये. विनोदला मी नेहमी पाटील म्हणायचो पण ऍक्च्युली तो केणे आहे. पोलीस पाटील आहेत म्हणून ते पाटील, आम्ही पाटील त्यांना संबोधतो पण ते केणे आहेत. कारण पाटील की आणि पोलीस पाटील असणं फार अक्षरशः महत्वाचं असतं. होतं इथे आता महत्वाचा मोमेंटम मिळतोय. पुण्याचा इनसाइड आउट अगदी फॅन्टास्टिक स्ट्रोक सजवलाय. गॅप मध्ये जात असताना फिल्डर पोहोचणार नाहीये. 4 रन. किती सुंदर बघा फटका बनवला, शफल झाला, पोझिशन मध्ये आला, चेंडू हाफ वॉली घेतला आणि बॅट डोकं डोळं डोकं सगळं का स्थिर होतं बघा या फटक्यामध्ये. मस्त तालमेल होता. इनसाइड आउट. लॉंग ऑफचा फिल्डर जाईपर्यंत डीप एक्स्ट्राला पोहोचू शकला नाही आणि टप्प्याटप्प्याने चेंडू 2 टप्प्याने एका टप्प्याने बाहेर गेला ओव्हर द फेन्स 4 धावांसाठी. आणि या चौकाराने आता मात्र मॅच इथे जवळ आणली ती भावाले टीमने असं म्हणू शकतो कारण धावसंख्या 26 वर आहे. 26. असं वाटलं की विकेटचं पतन झालं, आता आक्रमकता असेल दैवत वेलेकर आणि टीम कडून पोहोचतो नाही. जोगेंद्र मैदानामध्ये आहे. हो आत्ता जोगेंद्रला बीट केलं, चेंडूला खाली ठेवलं तर गोलंदाजाने डायरेक्ट हिट केलं विकेट किपरच्या पाठीमागून. तो सक्सेसफुली जोखीम घेऊन विनोद केनेने 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या 27 वर. 5 धावांची अजून गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 मध्ये 5. 8-5. 8-5 13 घातले 20 काढले 30 असं जुन्या काळामध्ये आपल्याला आजोबा प्रश्न विचारायचे. त्याचं उत्तर आता मला मी विसरलो. तुला माहिती आहे ऋतिक? नाही माहिती. 8-5 13 घातले 20 काढले 30 असं ते होतं काय? हा योगी तुम्हाला उत्तर माहिती आहे? आल्यावरती सांगा. उचलला आणि भिरकावला विनोद केनेने. चेंडू जाणार का? यस उंचवडी घेतली, छलांग मारली परंतु हा मॅच विनिंग स्ट्रोक आहे तो विनोद केनेच्या बॅट मधून. षटकार. मॅच फिनिश्ड. विजय संघ झालाय तो विरेन स्पोर्ट्स. भावाले लागोपाठ दुसरा विजय इथे संपादन केलाय. अभिनंदन हनुमानजी तरे. आणि इथे हार्ड लक टफ लक जगनसेठ पाटील, साईनाजी पाटील, जानुसपो इताडे. जी क्या बात है, क्या खा के आया वो, नसीब खा के आ जाओ, आपको वापस से मिल रहा है मैन ऑफ द मैच फिर से वंस मोर. ये दिल मांगे मोर. विनोद पाटील उर्फ विनोद केणे ठरला या सामन्याचा लागोपाठचा शिल्पकार विरन स्पोर्ट्स बावलेकडून. या 4 धावा दिल्या, 2